नमस्कार, माझं नाव कान्हा तिवारी. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. अबीर गुलाल ही नवीन मालिका येते. तर त्या मालिकेतली पायल जाधव म्हणजे श्री, आपण आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. तर कसा मिळाला हा रोल? कलर्स मराठीमधून मला सुगंधा लोणीकरांचा फोन आला होता आणि मग त्यानंतर मी केदार सरांना भेटायला गेले आणि आमची मीटिंग झाली. मग त्या मीटिंगमध्ये केदार सरांनी मला कथानक ऐकवलं आणि कथानकच मला खूप आवडलं. आणि मग त्यानंतर मी हो म्हणाले. सरांनी माझं काम पाहिलं होतं, त्यामुळे ऑडिशन अशी कुठल्याही प्रकारची झाली नाही. पण कॅरेक्टरविषयी बरीच चर्चा झाली, की कशा पद्धतीचं ते हवंय, कशा स्वरूप म्हणजे काय स्वरूप असलं पाहिजे त्याचं किंवा आपण कोल्हापुरी टोन कसा घेणार आहोत आणि का आहे ते असं. त्यामुळे मग ठरवलं करायचं. पात्रावर मग कसं काम चालू केलंस? किती म्हणजे काय-काय गोष्टी कराव्या लागल्या? काय-काय गोष्टी चालू आहेत? काय-काय गोष्टी कराव्या लागतायत? अं, जे ॲक्टरने केलं पाहिजे ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही एपिसोड दिले होते ते वाचून काढले. मग त्यानंतर एक अंदाज आलाय की काय भाषेचा लहेजा असू शकतो. मग काही कोल्हापुरी इंटरव्ह्यूज पाहिले किंवा आरजेचं कॅरेक्टर आहे. मग आरजेच्या अनुषंगाने काही गोष्टी पाहिल्या आणि त्याचं मूळ म्हणजे प्रत्येक कथानकाचा एक काहीतरी स्थायी भाव असतो. एक काहीतरी एक जिस्ट आहे. मग ते सरांबरोबर चर्चा करताना कळालं की कसा नशिबाचा खेळ असतो लोकांच्या आयुष्यात. किंवा एक कुटुंबातल्या 4 लोकांचं पण नशीब कसं एकमेकांभोवती फिरत असतं आणि तुझ्या बाबतीत काहीतरी घडलंय त्याचा परिणाम माझ्यावर कसा होतो. हे फार इंटरेस्टिंग आहे. ह्याचा एवढा विचार कधीच केला गेला नव्हता. सो मग तसं हळू आता सुरू आहे. आता कॅरेक्टर करताना काय-काय नवीन गोष्टी शिकायला भेटतायत आणि असं वाटतंय की माझ्या आयुष्यात असं एखादं पात्र आहे, की यार हे सेम सेम वाटतंय, सेम वाटतंय. मला काय झालं माहितीये का तुला हां. सांगते. आपला स्वभाव एक असतो आणि आपल्याला आवडत वेगळा स्वभाव असतो. असं असतं ना कधी-कधी, हां. की म्हणजे एखादा माणूस असतो की जो खूप शांत असतो आणि त्याला फार कोणाशी काही बोलायचं नसतं. पण कुठेतरी त्याला असं आतमध्ये वाटत असतं की मला असं हिरोगिरी करून बघायची, मला असं धतिंग करून बघायचंय. सेम माझ्याबरोबर झालंय. मग मला असं वाटत नव्हतं की असं मी काहीतरी धतिंग किंवा असं रांगडी काहीतरी कुठलंतरी कॅरेक्टर करीन किंवा मला ते जमेल. पण जेव्हा केदार सरांसारखा दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन असं सांगतो की नाही मला माहितीये मी तुला पाहतो या कॅरेक्टरमध्ये, तेव्हा मला असं वाटलं की हीच ती अपॉर्च्युनिटी आहे जिथे आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल. आणि मग आता तू बघशील एपिसोडमध्ये आमचं जे जे काही इच्छा होत्या, इच्छा हां, हां. आकांक्षा त्या सगळ्या आम्ही करून दाखवतो. धतिंगपणा म्हण, काय मारामारी म्हण, भांडणं म्हण किंवा स्टाईलाइज्ड डायलॉग्स घेणं म्हण, ते सगळं आम्ही मजा करतोय. आत्ता जसं बोलताय, तसंच तुम्ही म्हणजे पात्र पण तसंच आहे. किती सिमिलॅरिटी आहे तुमच्या दोघांमध्ये? पात्रांमध्ये आणि नॅचरल लाईफमध्ये? ती बडबडी आहे माझ्यासारखी. मला हां. पण बडबड करायला भयंकर आवडतं. शेअरिंग म्हणजे जे काही वाटतंय ते कोणाशी तरी बोलणं किंवा तू काही विचारलंस तर उगाचच 2 शब्दात न सांगता मनापासनं जे काही वाटतंय ते सांगणं. अशी श्री आहे. नो डाउट. ते कॉमन आहे आमच्यात. तर गोष्ट ऐकल्यावर काय विचार आले? काय काय रिएक्शन होते तुमच्या? गोष्ट मी तुला म्हटलं तसं काल्पनिक गोष्ट आहे ना. सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना येतात. मग त्या घटनांचा एकमेकांवर झालेला परिणाम, मग त्याच्यावर तुझी रिएक्शन, माझी रिएक्शन, ते जे काही ते सगळं खेळवतात ना मालिका विश्वात, ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एखादा ड्रामा क्रिएट कोणामुळे होतोय तिथपासनं कोण त्याच्यावर कव्हर अप करतंय आणि कसं होतंय. ते मला ते एपिसोड वाचताना फार मजा आली. फिल्म, सीरियल मधला काळ कसा गेला? काय स्ट्रगल झालं? काय-काय नवीन गोष्टी केल्या? काहीच स्ट्रगल असा काहीच नव्हता. हां. म्हणजे मगाशी पण मी त्याला म्हटलं तसं स्ट्रगल हा खूप हाईप केलेला शब्द वाटतो मला. काहीच नाही. जे ॲक्टरने करणं अपेक्षित आहे. वेगवेगळे स्किल शिकले, वेगवेगळ्या भाषा शिकले. म्हणजे शिकले म्हणजे शिकतीये आता हळू-हळू. ऑडिशन्स देत होते. मीनवाईल एक वेब सीरीज केल्या, फिल्म केल्या, शॉर्ट हं, फिल्म्स हं. केल्या. चालू होतं काही ना काहीतरी. मालिकांकरता विचारलं होतं खूप लोकांनी. पण मग तेच पुण्याहून मुंबईला शिफ्ट होणं वगैरे, वगैरे, वगैरे. मग तू असं म्हणू शकतोस की हे सगळ्यात अमेझिंग डील होतं माझ्यासाठी. केदार सर मला मस्करीत म्हणतात, "तुला माहिती आहे हे कमाल डील आहे तुझ्यासाठी." म्हणलं, "येस." आणि नो डाउट ही संधी माझ्यासाठी खूप काय म्हणू शकतो, हां. इट्स लाइक कमाल संधी मिळाली मला ही. त्यामुळे आधी मी आधी नाही का चाललं होतं मग की सीरियलसाठी म्हणजे आता बोलताना बोलले ना? नाही म्हणजे झालं असं, की जेव्हा मालिका यायची तेव्हा कुठलातरी एक वेगळा प्रोजेक्ट मिळायचा. सो कल तिकडे अच्छा. असायचा असं. कारण एवढंच एक, की
पुणं सोडून मुंबईत जाऊन राहणं, कारण हे माझ्यासाठी खूप मोठं धाडस होतं. सगळ्यांना पुण्यातनं सोडून मुंबईत येऊन राहणं, आणि खूप गोष्टी असतात, फायनान्शियल गोष्टी पण असतात, सगळंच वर्कआउट व्हायला लागतं, आणि मानसिक तयारी. मग यावेळेस ती होती. घरच्यांना सांगितलं की सांगितलं जेव्हा की असं असं पात्र आहे, असं असं करणार आहे, असं अशा गोष्टी, घरच्यांचे रिॲक्शन कसे होते? घरचे ना, अरे असं धपकन खाली आणतात. म्हणजे तुला असं वाटायला लागलं ना की अरे आपण काहीतरी भारी करतोय, भारी करतोय, असं की आई सिरियल मिळाली बरं का, अरे वा, बस एवढंच. पप्पा आता मी मुंबईला शिफ्ट होणार आहे. हो, नाही 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 नाही, मग ह्याचं काय, मग त्याचं काय, त्यांना ह्याच्यात म्हणजे असं नाही की त्यांना छान वाटत नाही, पण त्याच्या पद्धतीने रिॲक्ट होतात ना, आपल्याला असं वाटतं ह्यांना काही वाटतच नाही का. हो, सिरियल मिळाली, सिरियल लीड करणार आहे मी, लीड. हो, अच्छा, खायचं प्यायचं काय, स्वयंपाकाचं काय, म्हणजे त्यांना ज्या बेसिक गोष्टी गरजेच्या त्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. पण मला माहिती आहे की त्यांना अर्थात याचा आनंद आहे. त्यामागे पण एक काळजी असते. फिल्म करताना आणि सिरियल करताना काय काय स्वतः एक ऍक्टर म्हणून काय बदल जाणवला जो सांगण्यासारखा राहील? अम, माझ्यासाठी तरी सगळ्यात मोठं चॅलेंज आता हे आहे की गेले 20 दिवस आम्ही शूट करतोय. सो चित्रपटाचं चित्रीकरण हे काही काळापुरतं असतं, त्यामुळे तू तेवढा काळ काम करतो, तुझ्या कॅरेक्टरचा अभ्यास करतो आणि तू घरी जातोस. आत्ता असं नाही होत. आणि इथे सगळीच म्हणजे प्रोडक्शनची टीम असू देत, सगळे ॲक्टर्स असू देत, अगदी स्पॉट दादांपासून लाईटची टीम, आमची कॅमेराची टीम, हे सगळे लोक जेव्हा रोज सलग 20 तास भेटतात, त्याच्या पद्धतीने ते वातावरण तयार होतं. आणि रोज 12 तास याच लोकांबरोबर काम करणं मला हे खूप चॅलेंजिंग वाटतं. कारण जेव्हा तू फक्त चित्रपट आणि वेब सिरीज करतो तेव्हा तुला तुझा तुझा वेळ मिळतो तेवढा, जेवढा तुला मालिका विश्वात नाही मिळत. आणि जरी एकच पात्र रोज साकारायचं असलं तरी माझ्यासाठी तो स्ट्रगल नाही आहे, कारण अबीर गुलालची मुळातच कथानक इतकं फास्ट स्पीडने चेंज होतं ना की रोज काही ना काहीतरी घडतंय, रोज बदल येत आहेत. त्यामुळे सेटवरती आत्ता असं कधीच होत नाही की अरे यार परत तेच करायचंय, सेम सिक्वेन्स आहे यार, परत अजिबात नाही. आत्ता गेल्या ह्या 20-22 दिवसात तरी आम्हाला कधीच कोणाला असं वाटलं. मी आणि अक्षय आलो की आज काय, आज कशावर भांडायचंय, हे आपण हे करून बघू, आपण ते करून बघू. सो असं ते खेळतं ठेवतोय. आणि हे चॅलेंजिंग आहे, म्हणजे ह्या खूप मोठा ड्रास्टिक चेंज आहे दोन माध्यमांमधला. आणि खूप स्मार्टली कामं करतात लोक, भयंकर. तू विचार कर ना, महिन्यातले 25-25 दिवस तुला रोज काम करायचंय, आणि ते पण अभिनय करायचा आहे, कॅमेरावाल्याला शूट करायचंय, लाईटवाल्यांना लाईट करायचे, तरी त्याच्यात मोनोटोनिटी न येता तुम्ही ते काम उत्साहाने करणं सोपं नाही यार, कमान. या स्वभाव मागचा राज काय, या एनर्जी मागचा राज काय, थिएटर का काय, म्हणजे कुठून आलंय? अभिनयावरचं प्रेम असं म्हणू शकतो. फार एनर्जी मी खूप लहान आहे असं काहीतरी म्हणायला, पण त्याच्याबद्दलचं कुतूहल असं म्हणू शकतो. ते करून बघायचंय. आणि मग असं प्रेक्षकांना आवडतंय का, प्रेक्षकांना आवडतंय का, हे फार मी एक इंटरेस्टिंग ऐकलं होतं की ना, एखादा ऍक्टर हा कायम त्याचं तर लहानपण कायम असं राहतं. कारण मी आता इंटरव्ह्यू तुला ही सगळी उत्तर देते, बरोबर, पण मी उद्या जाऊन जेव्हा तुझा इंटरव्ह्यू बघीन तेव्हा मी काय बोलले हे नाही मी ऐकणार, मी खालच्या कॉमेंट्स वाचणार की लोक काय म्हणतात, लोकांना हे पटतंय का. सो कायम माझं लक्ष तिथेच असणार आहे की उद्याचा एपिसोड झाला तरी सुद्धा लोकांना काय वाटतंय, लोक काय म्हणतात, आवडतंय का त्यांना, आवडतंय का त्यांना. आणि मला असं वाटतं ऍक्टर म्हणून, म्हणजे सामान्य माणूस असेल तर सामान्य माणसाबद्दल कोणीतरी एक व्यक्ती आहे, तर त्याला कोणीतरी ऑडियन्स नाही बघणार. आपल्याकडे काहीतरी एक स्किल आहे, आम्ही काहीतरी एक कथा सांगतोय, काहीतरी एक डिलिव्हर करतोय, म्हणून आमच्याकडे 4 डोळे आहेत ना. म्हणून मग ती अपेक्षा आहे की कसं वाटतंय तुम्हाला, बरोबर करते ना, आवडतंय ना त्यांना, मग काहीतरी वेगळं करून बघत. हे ते सगळे अशी मजा आहे. काय काय नवीन स्किल्स शिकायला भेटतायत, म्हणजे आता रेडिओचं पात्र आहे, म्हणजे रेडिओ जॉकीचं पात्र आहे, तर मग काय काय नवीन स्किल शिकावं वाटतंय, काय 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 करावं असं खूप शिकावं असं वाटतंय. पण पात्रासाठी पात्रासाठी झालं आमचं, आम्ही कोल्हापुरात होतो 2 दिवस, तर तेव्हा आरजे पल्लवी म्हणून जी आहे तिथली, तिने ते सांगितलं की ऑन एअर, मग ते हे बघ, एकतर इतक्या पटकन आपण ते शिकू शकत नाही, पण तुला एक बेसिक डिटेल माहिती पाहिजे की ऑन ऑफचं बटन कुठे आहे, कुठून कुठपर्यंत ऍक्सेस जातो, कसे ऑन एअर जातो आपण, कधी ऐकायला जातो आणि किती लोकांपर्यंत ऐकायला जातो. सो ह्या बेसिक गोष्टी शिकून घेतोय. जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना, काय काय? मी जाता जाता सगळ्यांना एकच आवाहन करीन की 27 मे पासून संध्याकाळी 8:30 वाजता कलर्स मराठीवरती अबीर गुलाल ही मालिका सुरू होती, आणि मला खात्री आहे की निखळ मनोरंजन करणारं कथानक आहे. आणि मला असं वाटतंय की
तुम्ही कुटुंबाबरोबर ही मालिका जरूर बघावीत आणि आम्हाला सांगा की तुम्हाला ही मालिका कशी वाटते.